ए सोड ना. अरे सोड रे. चल रे तू इकडे चल. अय चल. बस रे बाबा. लागत काय माहित. खाजले वाढले ते ह्याचे केस नका सगळं वाढले. चल इकडे, चल इकडे, चल चल. नाही एकटा आलोय मी. या कुठून आले मग? कसं काय आलं तुम्ही? गेट लावाय. गेटला कुत्रा आला ना गेटला. नमस्कार मित्रांनो, मी राऊत अनिल सर, हायटेक गावरान कुक्कुटपालन. तुम्हाला मी सांगितलं होतं की एक आपल्या ट्रेनिंग सेंटरसाठी एक मोठं हॉल आपण तयार करत आहोत. तो हॉल आता असा तयार झालेला आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि हा हॉल चांगल्या प्रकारे झाला. त्या हॉलमध्ये मी हे आमचा जर्मन शेपर्डचा कुत्रा असा निवांत बसलेला आहे. असं हॉल बनवलेलं आहे. ह्याला काही आडाम खुर्च्या बी आणलेल्या आहेत. आता आमच्या एका कुत्र्याने घोरपड आणली धरून. विशेष म्हणजे हे जर्मन शेपर्ड कुत्रे खूप शिकारी कुत्रे असतात. ह्यांनी घोरपड आणली पण खाल्ली नाही, धरून त्या शेडमध्ये आणली. तुम्हाला मी दाखवतोय. छोटं मोठी नाही आहे घोरपड, लहान आहे. एक मिनिट. त्यांनी घोरपड धरून आतमध्ये आणली पण खाल्ली नाही. अशी घोरपड आपण ह्याच्यामध्ये बघूता. आपण खाल्ली असते म्हणा, पण आता श्रावण महिन्यात चालू आहे. लहान पिल्लू इथे ही घोरपड. अशी घोरपड आहे. ह्यानी तोंडात धरून आतमध्ये आणली, ह्याच्यामध्ये कोंडली. हे हे कुत्रे म्हणजे लय डाकू आहेत, खतरनाक. ती कशी घोरपड कशी करते बघा. काय खायचं का? काय धर धर खा खा. धर धर. तो खात तर नाही. डेंजर आहेत हे कुत्रे. अशी जाळीतून बाहेर यायला बघत ही घोरपड. चल इकडे, चल इकडे, चल चल इकडे. त्यासमोर खेळते. तिला सोड ना, घोरपडेल बाहेर. हो ना, मग कुत्रे पण त्या महाकेश पळत. नाही ना, मग काय करायचं तिला घोरपड. तिला कशाला उभं हे करतो. सोड घोरपड बाहेर. आपण त्या घोरपडीला बाहेर सोडू. सोड. नाही 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 जात. मग घोरपडीला काय करायचं ठेवून. अरे थांब दे, खेळत येते असं मस्त. हे ट्रेनिंग हॉल असं बनवलेलं आहे. आज आहे ना शेतामध्ये ना पूर्ण शेवग्या शेंगाला खत पाणी टाकणं चालू आहे. निंबोळी पावडर आहे, खत आहे, शेणखत आहे. हे असं मिक्स करून सध्या हे काम चालू आहे. हे आपल्याला असे आळे केले जातात ह्याच्यामध्ये, आणि आळ्यामध्ये पूर्ण खत टाकून पुन्हा ते, जेणेकरून एक शेवगा आपल्याला चांगल्या क्वालिटीचा मिळतो. आणि तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे आधीच्या व्हिडिओमध्ये हे असा मस्त हे ट्रेनिंग हॉलवरून आता आपण चावळं लावलेलं आहे. खालून पट्ट्या लावलेल्या आहेत. आता वरून ह्याला शे करायचं राहिलेलं. आमची खतरनाक. चल रे.
चल चल आतमध्ये. नमस्कार मित्रांनो, आज झेंडावंदन झालं तसं शाळेतून डायरेक्ट शेतामध्ये आलो. कारण की शेतामध्ये आज शेवग्यांना थोडं खत पाणी ते टाकायचं होतं आणि काही कामगारही लावले होते आपण कामाला. पण आता पाऊस यायला लागला आहे खूप आणि नेमकं नशिबाने ते ट्रेनिंगचं हॉल तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होता, आज छान बांधून घालतो. त्यामुळे मला इथं असं निवांत बसायला भेटलेलं आहे. कारण की जेवणही झालं आहे असं ह्या वातावरणामध्ये. आणि इकडे पहा चौकून असं मस्त पाऊस चालू आहे आणि ह्या टोपीमध्ये मी असं बसलेलो. ह्या कोंबड्या पूर्ण आतमध्ये गेलेल्या आहेत. पाऊस आला की लगेच त्या आतमध्ये जातात, बाहेर थांबत नाहीत. तर ऊन पडलं पाऊस आला की लगेच. पाऊस असणं खूप गरजेचं होता. कारण की सध्या पाऊस नाही, कारण की अजून काही बऱ्याचशा ठिकाणी टँकर चालू येतं. त्यामुळं पाऊस पडणं खूप गरजेचं होतं. ते पाठीमागं बघा आमचे 2 टायसन कसे निवांत बसलेले होते आणि त्यांनी मोगा आधीच्या ह्याच्यामध्ये घोरपड पकडून त्या शेडमध्ये नेलती त्यांच्या ठिकाणी. ते काय करते, कोंबड्या पकडते, धरते पकडाला, आतमध्ये नेते, काय करत नाहीत. आणि घोरपडसुद्धा अशी मोठी घोरपड आलती आणि त्यांनी ती पकडली अक्षरशः आणि ते आतमध्ये शेडमध्ये नेली आणि त्याच्यासोबत खेळत बसले. असे मस्त वातावरण त्याच्यामध्ये झालेलं आहे छानपैकी. असा पाऊस पडतोय. त्यामुळे प्रत्येकाकडे जर शेती असेल तर प्रत्येकाने असं थोडंफार अशी झोपडी असायला पाहिजे वरी. कारण की कोणतंही वातावरण असेल, थंडी असेल, पाऊस असेल किंवा उन्हाळा असेल, याच्यामध्ये ए सीची गरज लागत नाही. ही निसर्गाची ए सी खूप भारी असते, चांगली असते. त्यामुळे आपण प्रत्येकाने थोडं शेताकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण की त्याचा फायदा आपल्या शरीराला होतो, आपल्या कुटुंबालाही होतो आणि आपल्या लेकराबाळाला एक जमिनीशी नातं हे चांगल्या प्रकारे. कसं वाटलं आजचा व्हिडिओ मित्रांनो?